देशाच्या राजकारणात लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी पक्षाच्या माध्यमातून काम करत असतात. मात्र ज्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे असा नारा देणारा भाजप स्वतः ताकदीवर निवडून न येता निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे पक्ष फोडण्याचे काम करत आहे. सत्तेचा गैरवापर करून आमिषे दाखवून आणि दबाव आणून चालवलेले हे ऑपरेशन टायगर देशाच्या लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. निवडणुका झाल्यानंतर डिलिमिटेशनचा विषय समोर आला आहे. येणाऱ्या काळात देशामध्ये जी राजकीय अस्थिरता आणि नाराजीचा सूर आहे त्याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले आहे. 350 ते 400 पारचा नारा देणाऱ्या दोन पक्षांच्या आधारावर सरकार बनवावे लागले. आत्ताच्या निवडणुकीतही अशीच परिस्थिती निर्माण होईल, किंबहुना केंद्रातील सत्ता जाऊ शकते अशी भीती भाजपला आहे. म्हणूनच डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाच्या नावाखाली देशातील आणि राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्यावर दबाव आणला जात असल्याच्या आरोपाबाबत विचारले असता सत्तेचा आणि यंत्रणांचा वापर करून हुक अँड क्रूक या पद्धतीने काहीही करायचे असा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतलेला दिसतोय. पवनराजे निंबाळकर यांच्या बाबतीत ते एक लढवय्ये म्हणून ओळखले जातात, पण आता त्यांचे नाव या सगळ्यात आल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही आश्चर्य वाटत आहे. सत्ता कशी राबवायची हे काँग्रेसला स्वातंत्र्यानंतर जे जमलं नव्हतं ते आज भाजप पूर्णपणाने वापरत आहे आणि त्यामुळेच राजकीय समीकरणे बदलत आहेत. ऑपरेशन गुवाहाटी आणि ऑपरेशन टायगरमध्ये फक्त नावे बदललेली आहेत. शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे आणि तानाजी सावंत यांनी हे ऑपरेशन राबवल्याच्या आणि चार्टर प्लॅनचे नियोजन केल्याच्या चर्चेवर बोलताना शशिकांत शिंदे यांनी टोला लगवला. ते म्हणाले, त्यांनी काय ऑपरेशन केले यावर उद्धव ठाकरेंनी आधीच सांगितले आहे की ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या. त्यामुळे ऑपरेशन गुवाहाटी असो वा ऑपरेशन टायगर यात काही फरक नाही, फक्त त्यातील नावे बदलली आहेत. ऑपरेशन मात्र तेच आहे. कोणाचाही स्वाभिमान किंवा प्रेम यासाठी कारणीभूत नसून मोठी आमिषे आणि दबाव यातूनच हे सगळे घडवून आणले जात आहे. दरम्यान ऑपरेशन टायगर नंतर आता राष्ट्रवादीच्या गटात ऑपरेशन तुतारीची धास्ती आहे का या प्रश्नावर त्यांनी आमच्या पक्षात अशी कोणतीही धास्ती किंवा चर्चा नाही, या विषयावर पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे अधिक बोलू शकतात असे सांगितले. सर, काय सांगाल ऑपरेशन टायगर बद्दल? तुम्हाला काय तुमच्या माहिती समोर आली आणि काय सांगाल? हे योग्य पद्धतीने चाललंय की काय वाटतं? देशाच्या राजकारणामध्ये लोकांनी निवडून दिलेले सदस्य, मग ते खासदार असतील आमदार असतील, हे लोकमतातून त्या पक्षाच्या असलेल्या माध्यमातून निवडून दिले जातात. दुर्दैव एवढंच आहे की ज्यांच्याकडं पाशवी बहुमत आहे अशा प्रकारचा नारा देणारा भाजप स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या ताकदीवर निवडून न येता निवडून आलेल्यांना पक्ष फोडायचा आणि त्यातून बहुमत आणि देश जिंकला, राज्य व्याप्त केला अशा प्रकारची भीमगर्जना थाटामध्ये जी वल्गना करत आहे हे दुर्दैव आहे. आता निवडणुका झाल्यानंतर डिलिमिटेशनचा विषय आल्यानंतर किती मताचं अंतर पडल्यानंतर ते कोणत्याही परिस्थितीत डिलिमिटेशन करणार याचं कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये जी राजकीय अस्थिरता आहे, नाराजीचा स्तूर आहे, त्याचं प्रत्यंतर मागच्या वेळेला आपण बघितलं असेल. लोकसभेच्या निवडणुकीला 350-400 पारचा असा नारा देणारे दोन पक्षाच्या आधारावर निवडून आले. आत्ताच्या निवडणुकीला सुद्धा तशीच परिस्थिती होईल, किंबहुना केंद्रातलं सत्ता जाऊ शकते. म्हणून डिलिमिटेशन नावाखाली, महिला आरक्षणाच्या नावाखाली या देशातली राज्यातली सत्ता ही मिळवण्यासंदर्भामधला निर्णय घेत असताना जी मतं कमी पडत आहेत ती परत जुळवण्यासाठी आता इतर पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचं हे प्रत्यंतर आहे आणि मला वाटतं की कोणी प्रेमाने जात नाही. फार मोठ्या प्रमाणात त्यांना आमिष दाखवली जातात, फार मोठ्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी भुलवलं जातं आणि त्या पायी काही लोक अशा प्रकारचा निर्णय घेत असेल असं मला वाटतं. पण एकूण काही आमिष दाखवली गेली असा आरोप होतोय. परत त्याचबरोबर जे पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण आहे त्याच्या अनुषंगाने ओमराजे निंबाळकरांवर प्रेशर आणलंय, दबाव आणलाय, त्याचा निकाल काही दिवसांवर आहे. हे या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यामुळेच हे सगळ्या गोष्टी होत आहेत असं वाटतं तुम्हाला? काही करू शकतात, म्हणजे ते सत्तेचा उपयोग करून काही करायचं, हुक अँड कुकच्या पद्धतीने करायचा अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात. मला वाटतं पवनराजे निंबाळकरांच्या बाबतीमधलं बघितलं ते लढवय्या म्हणून अशा प्रकारची त्यांची ख्याती आहे. पण आज त्यांचं नाव आल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आश्चर्य वाटतं आहे. मला वाटतं काही होऊ शकतं. या देशात सत्ता कशी राबवायची हे काँग्रेसला स्वातंत्र्यानंतर जे जमलं नव्हतं ते मला वाटतं की आज भाजप पूर्णपणाने ती वापरते आणि मग अशा प्रकारची समीकरणं बदलले ते असं मला वाटतं. खासदार श्रीकांत शिंदे आणि तानाजी सावंत
यांनी सगळं ते हे ऑपरेशन राबवलं असेल, चार्टर प्लेनचं नियोजन करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्यात असं एकूण बोललं जातं. नाही, मला वाटतं की त्या संदर्भामध्ये त्यांनी काय ऑपरेशन केलं, उद्धव ठाकरेंनी पण मला वाटतं सांगितलेलं आहे की ज्यांना जायचं त्यांना जाऊन द्या, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे ऑपरेशन गुवाहाटी नंतर ऑपरेशन टायगर फरक एवढाच आहे, फक्त त्यातली नावं बदललेली आहेत, फक्त ऑपरेशन झालेलं आहे. साहेब, ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची पण धास्ती आहे, अशा काही बैठका वगैरे घेतल्या जात आहेत का अशा पद्धतीनं आपल्याकडून, की असं काही होऊ नये? नाही, असं अजिबात तसं काही नाही आहे. आणि या बाबतीमध्ये सुप्रियाताई बोलतील. असं कुठल्याही प्रकारची आमच्याकडे कुठल्याही प्रकारची चर्चासुद्धा नाही आणि आमच्याकडे कुठलाही विषय पण नाही. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.